नमस्कार, मी राहुल रणदिवे, दैनिक जनमत सोलापूरसाठी आपण घेत आहोत नटरंग राजकारणाचा हा कार्यक्रम. थेट चंदन इकडे दाखवा. हे आपलं शासकीय विश्रामगृह आहे आणि आता चंदन इकडे या. किती 11 वाजलेत बघा, 11 वाजलेत आणि आपण विश्रामगृहामध्ये आलो आहोत. शासकीय विश्रामगृहामध्ये इथं पालकमंत्री आलेले आहेत आणि तसंच जे आपले अक्कलकोटचे आमदार आहेत कल्याण शेट्टी, तेही सुद्धा आलेत. आपण त्यांच्याकडे जाणार आहोत थेट. आणि चंदन तुम्ही इकडे दाखवा, पहिला पाठीमागं दाखवा. हे सगळं आपला विश्रामगृहाचा भाग आहे आणि आपण कल्याण शेट्टी साहेबाकडे जाणार आहे, आमदारांकडं. त्यांना विचारणार आहे की त्यांच्या मतदारसंघामध्ये जे आपले पंचायत समितीच्या निवडणुका होत्या आणि झेडपीच्या जे निवडणुका होत्या त्या अनुषंगाने आपण त्यांच्या संगत पूर्ण माहिती घेणार आहोत. चंदन इकडे दाखवा पूर्ण. सगळेच इथं उद्या DPDCची जे बैठक होणार आहे आणि त्या बैठकीच्या संदर्भात आपल्या सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे साहेब हेही इथं आलेले आहेत आणि थेट आपण सचिन दादाकडे जाणार आहोत आणि सचिन दादाला विचारणार आहोत अक्कलकोटची जे त्यांची रणनीती होती. दादा दादा चलो ये चंदन. दादा दादा एक मिनिट, दादा एकच मिनिट मला सांगा, अक्कलकोटची काय रणनीती होती? हो, काय रणनीती नव्हती. जनता केलेल्या विकास कामाच्या मुळे जनता आमच्या पाठीशी होती. आम्ही केलेल्या कामाला जनतेने प्रतिसाद दिला. मला सांगा दादा, सेनेचे 4 उमेदवार आले तिकडं अक्कलकोट मध्ये पंचायत समितीला. हा, तुम्ही कुठं कमी पडलात? आम्ही 18 पंचायत समिती माझ्या विधानसभेमध्ये आहेत. 18 पैकी 14 भारतीय जनता पार्टीने जिंकलेले आहेत. 4 सीट आम्ही गमवले आणि हे 4 सीट म्हणजे विजय आमचा मोठा झालेला आहे. आणि हे 4 सीट कुठं कमी पडलं, कशा कमी पडलं ह्याचंही आम्ही आत्मचिंतन करू. सोलापूरकरच्या जनतेला आणि अक्कलकोटच्या जनतेला काय सांगाल तुम्ही? काही नाही, विशेष आभार मानतो सोलापूर जिल्ह्यातील जनतेचा आणि अक्कलकोटच्या जनतेचं. एवढा मोठा विश्वास आमच्या पाठीशी आपण आज दिलात. जिल्हा परिषदेमध्ये अध्यक्ष आज भारतीय जनता पार्टीचा होतो. जिल्हा परिषदेतील बहुतांश म्हणजे क्लिअर मेजॉरिटी जिल्ह्यातील जनतेने आम्हाला दिलंय. विशेषतः अक्कलकोट विधानसभेतील जनतेने 9 पैकी 7 जीप सदस्य आमचे निवडून आले आणि 18 पैकी 14 एक मोठा जनादेश आमच्या पाठीशी ज्या जनतेने दिले, जनतेचा विशेष आभार मानतो. दादा, घर तिथं नळ हे मोदी साहेबांची संकल्पना होती आणि प्रत्येक आम्ही तालुक्यात तुमच्या गेलो आणि वाड्या वस्त्यावर गेलो की घर तिथं नळ ही संकल्पना होती. कुठंही घर तिथं नळ दिसत नाही, हे तालुका सिटी सोडलं तर. तुम्ही हर घर नल, हर घर जल, हर गाव जल, हर घर नल हे जे संकल्पना होती, जल जीवन मिशनचे कामं मोठ्या प्रमाणात चालू आहेत. ज्या ज्या गावात कामं पूर्ण झालेली आहेत तिथं पूर्ण ती व्यवस्था झालेली आहे. काही गावात कामं अजून अंतिम टप्प्यात म्हणजे अर्धवट कामं पूर्णत्वास आलेली नाहीत. जिथं पूर्णत्वास झाले तिथं ती अडचण आहे, पण जिथं पूर्ण झाले 100% झालेले आहेत आणि जिथं अजून पूर्णत्वास जायचे आहेत तेही लवकर होते. निधी कम वाटते आणि त्याच्यासाठी हे कामं राहिलेत असं वाटतं तुम्हाला? कामं करत असताना सगळ्याच कामाला कधी निधीचं पुढे मागे होत असतं, पण त्याच्यामुळे कामं थांबत नाहीत, कामही होत असतात. विशेषतः जी मंजूर कामं असतात आणि जी कामं चालू आहेत ते कधीच थांबत नसतात. थोडं बहुत पुढे मागे होत असतात, पण लवकरच ते पूर्णत्वास येते. दादा, जे काय आपल्या भागातले मतदारसंघातले लोक, गोरगरीब लोक आहेत, त्यांना राशन अजूनही मिळत नाही आणि काय इष्टांग अजून शासनाकडून मिळत नाही. हे बघा, कधीही माणसाने तुम्ही आकड्यानिशी बोला, सर्वाधिक जास्त आजपर्यंत ह्या योजनेचा लाभ मोदीजींच्या काळात जनतेने घेतलेला आहे. 100% लोकांना कधीच मोफत धान्य देता येत नसतं. जे लाभ घेणार आहेत त्याचा कधीच चर्चा होत नाही, पण ज्याला मिळत नाही त्याची चर्चा जास्त होती. पण 100% लोकांना मोफत हे कधीच शक्य होत नसतं. पण जे नियमानुसार किंवा जे मान्यतेनुसार मोठ्या इतिहासात एवढ्या प्रमाणात मोफत धान्य कधीच कोणी दिले नाही. म्हणजे ज्या गोष्टीचं दिलं जातं त्याच चर्चा व्हायला पाहिजे. दुर्दैवाने काय होतं की एवढ्यामध्ये एखाद दुसरं राहिलं की त्याची चर्चा होते. त्यामुळे दिलेल्याची चर्चा व्हायला पाहिजे. जे दुबारा राशन कार्ड काढून घेतलेत, आता मोठा मुलगा झाला की तो त्याचा स्वतंत्र राशन कार्ड काढून घेतलेला आहे आणि
पण त्याचं इष्टांग त्या राशन कार्डामध्ये असणार आहे, पण ते त्याला मिळत नाही. हे बघा, ज्याचे ज्याचे इष्टांक जेवढी मंजुरी आहे, इष्टांकी कुटुंबाला मंजुरी आहे आणि तेवढ्या कुटुंबाला राशन कार्ड राशन मिळतच असतं. आणि जर विभाजित सुरू झालं की नंबर ऑफ फॅमिलीज वाढतात. इष्टांक शेवटी नंबर ऑफ फॅमिलीज जे ठरलेले आहेत, त्यामुळे तुम्ही जर फॅमिली वाढत गेलात तर ते तांत्रिक अडचण आहे. त्याच्यावर कसं मार्ग करता येईल ते बघू आपण. दादा, सचिन कल्याण शेट्टीने आतापर्यंत आपल्या मतदारसंघामध्ये किती कोटीचा विकास निधी आणला? मी तुझा आकडाचा हिशोब कधी केला नाही, तरीही अंदाजे कधीतरी बेरीज सोडून सांगतो तुम्हाला. चला, धन्यवाद. धन्यवाद दादा. किती कोटीचा विकास निधी आणला हे कल्याण शेट्टी जे आपले आमदार आहेत अक्कलकोटचे ते सांगितले नाहीत, पण भविष्यात आपण अक्कलकोटमध्ये जाऊन किती कोटीचा विकास झालाय आणि कुठं कुठं झालाय हे मात्र आपण निश्चित पाहणार आहे. मी राहुल रणदिवेसह चंदन बोलू, सोलापूर न्यूज.